नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 4 एप्रिल 2024 आहे. तर टोटल 95 घटकाची माहिती तुम्हाला आजची व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल, SRPF, चालक, बँड्समन, कारागृह, त्याचबरोबर शिपाई या सर्वाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि 95+ घटकाची माहिती सांगणार आहे, कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि सर्वात जास्त पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि डेली अपडेट तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आज कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर रत्नागिरी बँड्समन आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2000+ अर्ज आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी 4 एप्रिलला फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा, तर त्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपल्या या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचा टोकन नंबर या ठिकाणी कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर तुमच्या कमेंटचं जे नाव आहे मित्रांनो हे आपल्या व्हिडिओमध्ये घेण्यात येणार आहे. काल सुद्धा मी असं आपल्या यूट्यूबवर टाकलं होतं की या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठे किती अर्ज आले, तुमचा कमेंटमध्ये सांगा तुमचा टोकन क्रमांक. तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती काल, तर त्यांचे टोकन क्रमांक मी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर विद्यार्थी या ठिकाणी जवळपास 80% विद्यार्थी हे खरे कमेंट करत आहे, लक्षात ठेवा, आणि जवळपास 10 ते 20% विद्यार्थी हे फेक कमेंट करत आहे. ठीक आहे, तर पहा मी तुम्हाला सर्वात आधी कालचे कमेंट सांगतो, विद्यार्थ्यांचे यूट्यूबवर आलेले कमेंट सांगतो, त्यानंतर इकडले जिल्हे आपण घेणार. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जळगाव आहे, तर जळगाव या ठिकाणी 4000 विद्यार्थी सांगत आहे. त्याचबरोबर रायगडला 13,900+ सांगत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीरा भाईंदरला 11,231 सांगत आहे. त्याचबरोबर भंडारा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 6,544 हे सांगत आहे आणि टोकन क्रमांक 6,167 सांगत आहे. तर ह्या कमेंट जे व्हिडिओवर जे कमेंट करते विद्यार्थी हे 100% जवळपास 80-90% रिअल कमेंट असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगत आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल 4 एप्रिलला त्याच विद्यार्थ्यांनी यावर कमेंट करा, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करू नका. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर 10,924 या ठिकाणी सांगत आहे. 2 एप्रिलची रात्री 11 वाजताची गोष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर संभाजीनगर रेल्वेला 2,349 सांगत आहे. बुलढाणामध्ये 6,733 हे सांगत आहे. ठाणे शहरला 16,000 सांगत आहे. त्यानंतर SRPF 10ला 17,000 सांगत आहे. त्याचबरोबर तर तुम्ही सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे कमेंट करा, तुमचं सुद्धा व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. तर चला मी तुम्हाला बाकीचे जिल्हे या ठिकाणी दाखवून देतो. सातारा ड्रायव्हरला 1,900+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP यवतमाळला 4,510+ अर्ज आलेले आहे. SRPF सोलापूर गट क्रमांक 10ला 16,100+ अर्ज आलेले आहे. परभणी चालकला 4,290+ अर्ज आलेले आहे. लातूर ड्रायव्हरला 4,100+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृहामध्ये 42,400+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी 5,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 54,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP सातारा आहे, तर SP सातारा या ठिकाणी 3,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे, तर या ठिकाणी 29,000+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नगर आहे, तर नगर या ठिकाणी 2,800+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समन आहे, तर रायगड बँड्समन या ठिकाणी 4,980+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पोलीस बँड्समन ठाणेला 5,100+ अर्ज आलेले आहे. पुणे ग्रामीणला 28,100+ अर्ज आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 11,300+ अर्ज आलेले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 2,600+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर या ठिकाणी 6,500+ अर्ज आतापर्यंत आलेले आहे.
त्यानंतर सोलापूर शहरला 5,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदरला 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे, या ठिकाणी 90,000 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे शहरला 8,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबईला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15,300 प्लस अर्ज आलेले आहे. हिंगोली SRPFला 16,490 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबईला 2,21,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हर आहे, या ठिकाणी 1,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळला 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बीडला या ठिकाणी बघू शकता 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी आहे, तर परभणी या ठिकाणी 4,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लातूरला 4,980 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा धाराशिव जिल्हा पोलीस या ठिकाणी 900 प्लस अर्ज आलेले आहे. तर तुम्हाला सर्वांना सांगून देतो मित्रांनो, या ठिकाणी फॉर्मची जी संख्या आहे मित्रांनो हे मिनटानं वाढत आहे आणि घंट्याने सुद्धा फॉर्मची संख्या वाढत आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजून जायचं आहे कुठं कमी कुठं जास्त जे आहे मित्रांनो अर्ज येत आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक मिनटाने प्रत्येक घंट्यामध्ये घंट्याने मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे आणि CP मुंबईला जास्त फॉर्मची संख्या या ठिकाणी मित्रांनो वाढत आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता धाराशिव जिल्हा पोलीस 9,000 प्लस अर्ज आहे. जालना या ठिकाणी 6,690 प्लस अर्ज आले. तर ज्यांनी सुद्धा आज पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल 4 एप्रिलला, तर त्याच विद्यार्थ्यांनी यावर व्हिडिओमध्ये कमेंट करा. तुमचा टोकन क्रमांक त्या ठिकाणी टाका कमेंटमध्ये आणि तो जिल्हा टाका. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. फक्त याच विद्यार्थ्यांनी कमेंट करा ज्यांनी 4 एप्रिलला फॉर्म भरला आहे. त्यानंतर SP रायगड आहे, SP रायगडला 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 4,890 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SP बीड या ठिकाणी 4,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबारला 6,800 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हरला 2,000 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृहाला 69,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक 1 पुणेला 16,300 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF धुळेला 18,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 20,000 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा या ठिकाणी 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP अकोला 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF अमरावतीला तर SRPF अमरावती तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 21,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर जे SRPF गट क्रमांक 19 अमरावती आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 19,000 ते 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे, तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल 4 एप्रिलला, तर या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा आणि तुमचं टोकन क्रमांक टाका आणि जिल्हा त्या ठिकाणी टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जो घटक आहे तो आहे ठाणे ग्रामीण. तर ठाणे ग्रामीण या ठिकाणी जवळपास 7,990 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. अहमदनगरला 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पहा मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती, टोटल 95 प्लस घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा. तुमचा एक लाईक मला मित्रांनो मोटिवेशन देते व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.